महाराष्ट्र में। केला तो का? बाग अच्छा है, केला भी अच्छा है, इसका वाइट अच्छा है, 40, 45, 35 ऐसा वाइट है। माल बहुत अच्छा है। हमारा सेठ माल है पंकज दादा। इधर हमारा काम चालू है। इधर देखो सुपर बाजार है, देखो चलो तर आपण डमनेर ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी मार्गदर्शन केलं. तर या पूर्वीचा एक व्हिडिओ तुम्हाला केळीबागेचा टाकणार आहे, तो 20 ऑगस्टच्या दरम्यान असणार आहे 2025 मधला. आणि आत्ता त्याच बागेतून एक्सपोर्ट होत आहे. आणि गडांचं वजन जे आहे ते सुरुवातीला त्यांनी सांगितलेलं आहे 40 किलोपासून 35 किलोपर्यंत 45 किलोच्या दरम्यान असे वजन या ठिकाणी आपल्याला गडांचं मिळालेलं आहे, एका गडाचं वजन. आणि ही क्वालिटी जी म्हणतो आपण, तर ही क्वालिटी आहे. आणि 13 किलो बॉक्स पॅकिंगमध्ये हा माल पॅक होत आहे. आणि जे गड आहेत तर हे अशा पद्धतीनं आहेत. यांचं वजन 40 किलो, 35 किलो, 38 किलो या रेंजमध्ये या ठिकाणी मिळालेलं आहे. भाई लोग, दादा लोग, देखने का आगे इधर हमारा काम चालू है. हम लोग आया कोलकाता से, इधर महाराष्ट्र में काम किया. अभी काम चालू है. हमारा सेठ है पंकज दादा, MIDC केमोनी, इधर रहता है. हमारा सेट लेता है. देखने का अच्छा से वीडियो हमारा काम कैसा चल रहा है, देखने का, लाइव देने का. ठीक है भाई, धन्यवाद. क्वालिटी मिळालेली आहे. आणि मी आहे स्वतः डमनेर संदीप, आणि डमनेर ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी मार्फत या ठिकाणी आपण पिकासाठी मार्गदर्शन केलेलं आहे आणि इतरही पिकांसाठी मार्गदर्शन करतो. तर या ठिकाणं जे काही विविध पिकांसंदर्भात मार्गदर्शन केलं जातं त्या संदर्भात डमनेर ॲग्रो सोल्युशन .1 या यूट्यूब चॅनलवर तुम्ही व्हिडिओ वेगवेगळे पाहू शकता. आणि हे बारामतीतून माझा या ठिकाणचा पहिलाच प्लॉट हा एक्सपोर्ट होत आहे आणि सौदीला जात आहे, हे या ठिकाणी सांगण्याचा साठीचा हा व्हिडिओ आहे. आणि ही क्वालिटी आहे. तर हे विशाल खेडकर साहेब आहेत. ह्या ठिकाणं यांचं काम हे पॅकेजिंगसाठी जी गुणवत्ता लागते एक्सपोर्टसाठीची ते हे पाहतात. तर यांना हे व्हिडिओमध्ये घेण्याचा उद्देश म्हणजे किंवा दाखवण्याचा उद्देश एकच, किंवा हे जे पॅकिंग होत आहे फ्रेश या कंपनीचं, तर ते यांच्यासाठी हे काम करतात. ते गुणवत्ता म्हणजे क्वालिटी कंट्रोलचं काम करतात. त्याचा फायदा असा होतो की आपल्या मालाला योग्य किंमत मिळणं आणि एक्सपोर्टसाठीचे लागणारे नॉर्म्स कंडिशननुसार सर्व काही गोष्टी होणं हे केळी पिकासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यामुळे एक सुपरविजन म्हणून त्यांचं क्वालिटी कंट्रोलिंगचं काम असतं. तर हे खेडकर साहेब करत असतात.